पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री भगवानुवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु। 17व्या अध्यायातला हा आता दुसरा श्लोक आहे। पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने आपलं काय मत आहे हे सांगितलं। अर्जुनाच्या दृष्टीनं शास्त्र असावं, पण शास्त्र त्याच्या ठिकाणी नाही, शास्त्राची त्याला माहिती नाही आणि शास्त्र जाणून शास्त्र समजून घेणं किंवा अंतरंगात ठेवणं इतकी कुवत नाही। अशा माणसाजवळ श्रद्धा खूप आहे, मग ते नाही का उपयुक्त? असं काय केलं? आपलं म्हणणं भगवंतापुढं मांडलं। भगवंतानी त्याच्या संबंधातून आता उत्तर द्यायला सुरुवात केली की जे काही आहे ते सगळे प्राणी मात्र आणि त्यापेक्षा मनुष्य जीवसुद्धा आपली जी काही प्रकृती निर्माण झाली ती प्रकृती स्वभावातच त्रिगुणात्मिक आहे। प्रकृती ही त्रिगुणात्मिकच आहे। त्यामुळं त्या स्वभावाच्या ठिकाणी जर श्रद्धा असेल, ती काही शास्त्रनिहाय शास्त्र जाणू नये अशातला भाग नाही, नुसतीच श्रद्धा आहे। कारण उपजत गुण आहे, उपजत श्रद्धा आहे। त्यामुळं ते कदाचित सात्विकी असेल, कदाचित राजसी असेल, कदाचित तामसीसुद्धा असू शकेल। अशा 3 प्रकारच्या असलेल्या ह्याच्यातून त्या ठिकाणी होत असलेली त्याची श्रद्धा, याचं काय होतं ते मी तुला सांगतो, ते श्रवण कर, असं आता भगवंत आत्ता म्हणतात। म्हणे पार्था तुझा अतिसो घेई गा आम्ही जाणतसो शास्त्राभ्यासाचा आळसो मानितो शिका। आता काही गोष्टी अशा असतात की मनुष्य जर काही बोलत असेल तर त्याचा एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्या मुद्द्याबद्दल आग्रह असतो। तसं भगवंताने सांगितलं की तुझा कल काय आहे, तुला काय म्हणायचं हे लक्षात आलं, पण तुझ्या ठिकाणी शास्त्राभ्यास याचं अडचण आहे। असं का बरं? शास्त्राभ्यासाचं जे काही असेल तो अडथळा आहे असं तुला वाटतंय, अडचण आहे असं तुला वाटतं, असं का मानतोस? असं तुझ्या ठिकाणी जे काही आहे या संबंधी जर शास्त्र जाणणं आणि शास्त्र समजून घेणं ह्या दोन्ही गोष्टी कठीण असल्या तरी पण समजून घेण्याची ज्याच्या ठिकाणी काय आहे चाड आहे, ज्याला त्याची आवड निर्माण झाली त्याला ते कळल। एकदा दोनदा चारदा सांगितल्यावर तरी कळेलच की। नुसदिह्याची श्रद्धा झोंबो पहासी परमपदा तरी तैसे हे प्रबुद्धा सोहोपे नोहे। आता नुसतीच श्रद्धा आहे, शास्त्र माहीत नाही, काही नाही, आणि हा काय आहे स्वकल्याणासाठी कष्ट करतो आहे, स्वकल्याणाची इच्छा धारण करतो आहे। असं जर होत असेल तर हे शक्य नाही। कारण का? त्याची श्रद्धा खूप चांगली आणि त्याला परमपदाची आवडही असेल, पण कशाला म्हणतात परमपद? काय असलं म्हणजे त्याला कैवल्य म्हणायचं, काय असलं म्हणजे त्याला मोक्ष म्हणायचा, हे त्याच्या ठिकाणी समजलं पाहिजे का नाही? श्रद्धेच्या ठिकाणी श्रद्धेनं तो सगळं काही करू शकतो, पण ती श्रद्धा त्याच्या ठिकाणी जे काही शास्त्रानं सांगून दिलेलं आहे, मोक्षाची व्याख्या किंवा स्वकल्याणाची व्याख्या, स्वस्वरूपाची व्याख्या, हे ह्याला समजली पाहिजेत ना। त्याच्या श्रद्धेनं परमात्मा आणि परमात्मा भेटीची ओढ आहे हे जरी सहज दिसत असलं तर ह्या दोन संगतीमध्ये त्याची जी मधली वाटचाल आहे
ती वाटचाल इतकी सोपी नाही की त्याला लगेच परमपद प्राप्त होईल. श्रद्धा म्हणतली यासाठी पाते जो नये किरीटी, काय द्विजू अंत्यज दृष्टी अंत्यजू नहे. आता एकंदरीत पाहायला गेलं तर त्याच्याजवळ श्रद्धा आहे आणि हे सगळं कळतं खरं, पण एवढ्यावरच त्याचा काय आहे विश्वास ठेवावा आणि त्याला सगळ्या गोष्टीचं प्राप्त होईल असं नाही न होत. कारण त्याच्या श्रद्धेनं जे जे काही धारण केलेलं आहे तिथंच त्याची श्रद्धा जाते. आता त्याच्यामध्ये या सगळ्यात त्याची श्रद्धा शुद्धच राहील कशावरून? कदाचित त्याच्या श्रद्धेला दुसरं काही कल बसेल, कोणीतरी काहीतरी सांगितलं की ती श्रद्धा दुसऱ्या रस्त्याला वळेल, दुसरं काहीतरी प्राप्त करून घ्यायला लागेल. कारण त्या श्रद्धेला जो कोण सांगतोय त्याचं खरं का खोटं हे कसं कळतंय? मग अशा तऱ्हेनं आम्हाला हे करू नका, ते करा, ते करू नका, ते करा म्हणणारे कितीतरी भेटतात, बुद्धिभेद करणारे कितीतरी भेटतात. हे सगळं जर लक्षात आलं तर ती श्रद्धा शुद्ध राहील कशी? आता त्याच्याकरता जर काही असेल तर एक उदाहरण दिलं की शुद्ध ब्राह्मण आहे, म्हणजे तो आता काय आहे, देवाची पूजा करण्याकरता घरातून निघालेला आहे. मंदिरापर्यंत जाण्याकरता सोवळं नेसलेलं आहे, पाणी बरोबर आहे, घर आणि मंदिर ह्याच्यामध्ये अंतर आहे. आणि तो तिथून तिथं जात असताना त्याला अंत्यजाची भेट झाली, म्हणजे अंत्यज येऊन त्याला स्पर्श करून गेला, तर त्याचं सोवळं कसं टिकल? तो जो काय आहे त्याच्या ठिकाणी तो अपवित्रता आणि पवित्रता ह्या दोघांमध्ये पवित्र अपवित्राला पवित्र करत नाही, पण अपवित्र पवित्राला मात्र अपवित्र करून टाकतो. आता ह्याच्यामुळे एक झालं की हे जे काही आहे त्याच्या सानिध्यात जर तो आला तर जसं त्याचं शुद्धत्व कमी होतं, सोळेपणा कमी होतो. दुसरं उदाहरण दिलं, गंगोदक जरी जाहले तरी ते मध्यभांड्या आले, मध्यभांडा आले, ते घेवो ये काही केले विचारी पा. आता काय आहे, गंगाजल आहे, पण आणणाऱ्याने कशात आणलं? मध्य असणारं, ज्याच्यात मध्य घेतलं जातं त्याच्यातून आणलं. म्हणजे हे जे काय आणलेलं आहे ह्या उदकाला, गंगेच्या पाण्याला शुद्धत्व कुठं राहिले? कारण काय आहे की जे आहे ते मध्य दारूचं भांडं आहे, आणि दारूच्या भांड्यात जर ते घातलं असेल तर कसं? किंवा एखादी गोष्ट कशी आहे की बाहेर जाण्याकरता पूर्वी सगळ्यात होतं बघा, प्रत्येकाच्या घरात एखादा काय तांब्या ठरलेला असायचा, तो बाहेर घेऊन जायचा तांब्या. एखादं डबडं ठरलेलं असायचं, टमरेलं म्हणायचे त्याला, ते बाहेर घेऊन जायसाठीच आहे. आणि त्याच्यात जर गंगाजल आणलं तर त्याला कोण पवित्र म्हणाल? साधं पाणीसुद्धा कोणी त्याच्यात प्यायला तयार होत नाही. म्हणजेच या सगळ्या गोष्टीमध्ये गंगाजल हे शुद्ध जरी असलं तर ते कशातून आणलं हे महत्त्वाचं ठरतं, आणि म्हणून त्या जलाला काय अपवित्रता येते. चंदनू होय शीतळू परी अग्निसी पावे मेळू, तई हाती धरिला जाळू न शके काही. तर चंदन कसं आहे की सगळ्यात पवित्र आहे. चंदन पवित्र असून कसं आहे, शीतल आहे. वास्तविक पाहता आपण जे मस्तकाला चंदन लावतो, चंदनाचा टिळा लावतो, त्याला कारणं आहेत. कारणं काय आहेत? आपल्या जिथं गंध लावतो तिथं अग्निस्थान आहे, आणि अग्निस्थानाचं शीतलता यावी. महिलांनी सुद्धा कुंकू जे लावलं जातं ते आता रासायनिक कुंकू आहे, पण पूर्वीचं आलेलं हळदीपासूनचं कुंकू ते महत्त्वाचं होतं. त्यांनी तिचं अग्निस्थान कमी व्हायचं, तिथली शीतलता निर्माण व्हायची. आतासुद्धा चंदन लावण्यानं आपल्या अग्निस्थानाच्या ठिकाणी चंदनाचा टिळा असतो, त्यांनी ते शीतल होतं. अशी त्याच्या ठिकाणी काय आहे की सामर्थ्य शक्ती चंदनाच्या ठिकाणी. चंदन तो चंदन गुणी, चंदनाचं गुण सांगायचं झालं तर चंदनच त्याचं महत्त्वाचं.
असं सगळं असतानासुद्धा या शीतल असलेल्या चंदनाला अग्नीत कुणीतरी ते लाकूड घातलं. आता ते पेटलं आणि मग त्याला सांगितलं धरा हातात, आता हे शीतल तर आहे की. अहो पण ते अग्नीच्या संगतीला आलं ना. अग्नीच्या संगतीला आल्यामुळं त्या शीतल चंदनाचं अग्नीत रूपांतर झालं. तुम्हाला दुसरे कोणती लाकडं टाकली तरी अग्नी जाळलच आणि चंदन टाकलं तरी अग्नी जाळलच. एवढंच आहे की जिथं चंदन टाकून अग्नी जाळत असतो तेव्हा सगळीकडे चंदनाचा वास सुटतो, हे आहे. पण त्या अग्निसंगतीत असलेल्या लाकडाला हात कसा लावायचा? ते हाताला पोळल, हाताला जाळल. का किडाचिये आटतिये पुटी, पडिले सोळे किरीटी, घेतले चोकासाठी नागविना. आता दुसरी गोष्ट असेल की जर काही सोनं आहे ते शुद्ध आहे आणि शुद्ध सोनं त्याच्या ठिकाणी काय आहे की जर त्या सोन्यात मिसळलेलं असेल त्यात काही हिनकस तर त्याला शुद्ध करावं लागतं. शुद्ध करून काय आहे की त्याच्यातलं सगळी घाण काढावी लागते. म्हणजे ते एकदाच भट्टीत टाकलं तर लगे पहिल्याच ह्याच्यामध्ये शुद्ध होतं असं नाही. एकदा टाकायचं, मग बघायचं कसोटीवर, अजून ह्याच्यात आहे म्हणलं की आणखी एकदा टाकायचं. हे वरवर करणं त्याला पुटी म्हणतात. वरवर त्याला अग्नीची देणं ते पुटी आहे. हे सगळं देत असताना ते सोनं होईल ना शुद्ध. पण एखाद्या वेळेस हे जे काही असलेलं की हिनकस मिसळलेलं आहे हे जर आपल्याला कळलं नाही आणि घेत असताना हे चोख आहे म्हणून जर दिलं तर नाही का आपण फसलो. त्याच्यात काय आहे की हिनकस मिसळलेलं आहे, पण जिथं आपण खरेदी करतो ते सांगत नाहीत ना. ते म्हणतात हे चांगलं सोनं आहे घ्या. मग त्याच्यात हिनकस मिसळल्यामुळं त्या सोन्याची किंमत कमी, पण हे चांगलं आहे चोख सोनं आहे समजून जर आम्ही ते घेतलं तर ते नाही का आम्हाला फसल्यासारखं व्हायचं, आम्ही त्यात फसवू. ते सांगतात की घेतले चोखासाठी नागविना. मग त्याच्यात आपण नागवलं जाऊ म्हणजेच फसवलं जाऊ, कारण चोख समजून घेतलं ना. मग हे जसं आहे तैसे श्रद्धेचे दळवाडे, अंगे कीर चोखडे, परी प्राणियाचा घडे विभागी जे. तेव्हा तुम्ही जे सांगता त्याच्यामध्ये ही जी काय असणारी तुमची श्रद्धा आहे तिचं स्वरूप खरोखरच चांगलं आहे. श्रद्धा चांगलीच आहे. त्या भगवद्गीतेत माऊलीने त्याचं एक अवतरण दिले की श्रद्धेचे नि संभोगे सुखिया झाला. म्हणजे जिथं श्रद्धाच महत्त्वाची तोच काय आहे आत्मसुखाकडे जाऊ शकतो. हे सांगण्यासाठी त्यांनी सांगितले की श्रद्धा तुम्हाला तिथे घेऊन जाईल. पण या सगळ्या ठिकाणी जरी असली तरी प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी ती श्रद्धा विभागजन्य. म्हणजे जर सात्विक मनुष्य असेल तर सत्वगुणाची श्रद्धा त्याच्याजवळ आहे, पण त्याच्या अंतःकरणातले रज आणि तम सगळेच निघून गेलेत असं नाही. फक्त सत्वगुणाचं प्रबलत्व आहे. सत्वगुण तिथं आपलं काय आहे वाढ आहे. रजतम आहेतच आणि ते ह्याला काही करणार नाहीत असं कशावरून. कोणताही त्रिगुणापैकी जो गुण आपल्या ठिकाणी स्वभाव धारण करून असतो तेव्हा दुसरे दोन गुण तिथं असतातच. ते याच्या प्रबलतेनं याच्या सामर्थ्यशक्तीनं गप्प बसलेले असतात एवढंच. जेव्हा प्रसंग येईल तेव्हा बाहेर पडतच असतात. मग त्या ठिकाणी हे जे काही आहेत ती श्रद्धा त्या ठिकाणी असल्यामुळं आता त्याचे विभाग पडले. मग जो सत्वगुणाचा आहे सत्वगुणाची वाढ आहे ज्याच्या ठिकाणी तो सात्विक श्रद्धेचा झाला. रजोगुणाची वाढ ज्याच्या ठिकाणी तो राजसी श्रद्धेचा झाला. तमगुणाची वाढ ज्याच्याकडे तो तामसी श्रद्धेचा झाला. हे झाले का नाही विभाग. मग श्रद्धा आता विभागली गेली. श्रद्धा एका व्यक्तीजवळ जर सात्विक असेल तर दुसरी राजसी व्यक्तीजवळ राजसी असेल, तामसीजवळ तामसी असेल. तई प्राणिये तव स्वभावे, अनादिमाया प्रभावे, त्रिगुणाचेची आघवे वळिले हाती. आता हे म्हणाल आपण की हे कुठून आले दुसरे दोन, तर ते सांगतात की कोणताही प्राणी निर्मितीलाच प्रकृती निर्मिती करतात. ती जी माया आहे ती अनादि माया आहे आणि अनादि माया त्रिगुणात्मिकाच आहे. तिची बनावटच त्रिगुणात्मिका असल्यामुळं तिच्यापासून बनलेला देह
म्हणजे जे जे काही आहेत भूतमात्रापासून बनले त्याला म्हणायचं भौतिक. भौतिकाच्या ठिकाणी हे गुण येणारच आहेत ना. एकट्या मनुष्य प्राण्यातले आपल्याला ओळखायला तरी आले, पण बाकीच्याच्या ठिकाणी सगळ्याच प्राण्याच्या ठिकाणी हे त्रिगुण असतात. ज्यांची ज्यांची प्रकृती आहे त्या प्रकृतीच्या ठिकाणी तिन्ही गुण आहेत. आणि ज्याच्या ठिकाणी काय आहे की प्रकृती आहे खरी पण ती स्थिर आहे, म्हणजे स्थावर स्वरूपातली, तिथे असतात. दगडासारखा कठीण असतो. दुसरं काय असेल तर ते मुलयाम असतं, पाण्यासारखं मवाळ असतं, द्रवरूप असतं. म्हणजे तिथं जे काय असणारे आहेत ते आहेतच, त्यांच्याही ठिकाणी त्यातली घनता आहे आणि त्या घनतेनं ते सगळे असणारे आहेत. पण हे जे काही आदिमाया आहे तिच्या प्रभावानं सगळ्याच्या ठिकाणी असलेले त्रिगुण आहेत आणि त्या त्रिगुणाप्रमाणे प्रत्येकाच्या ठिकाणी त्याचा एक स्वभाव तयार होतो आणि त्या स्वभावानुरूप त्यांचं वर्तन चाललेलं असतं, आचरण चाललेलं असतं. तेतही दोन गुण खाचती मग एक धरी उन्नती तै तैसियाची होती वृत्ती जीवाची या. आता त्या ठिकाणी 3 गुण असले तरी एखादा गुण पुढे येतो आणि दुसरे 2 काय आहेत ते त्या ठिकाणी मागं असतात. एकाचीच आहे. आता ते दोन्ही बाहेर येतच नाहीत असं नाही. उदाहरण पहा, एक शिक्षक आहे शाळेचा आणि त्यांनी चाललेल्या वर्गामध्ये एक विद्यार्थी नेहमीच काहीतरी करत नाही. नेहमीच तो काय आहे अभ्यासातला आपलं काय आहे कुचराई करतो आणि जाणून बुजून करतो. हे शिक्षकाला लक्षात आलं आहे. म्हणजे हा करतोय पण मुद्दाम आपल्याला आपल्यासमोर काही केलं नाही किंवा करतच नाही असं हटवादीपणा करतोय. आता त्यांच्या लक्षात आलं आता ह्याला चांगलं फोडून काढलं पाहिजे म्हणून छडी घेतली आणि निघाले त्याच्याकडं. पण त्याच्याजवळ पोचायच्या आधी म्हणले एखादा कुठंतरी घाव लागला आणि काही झालं म्हणजे काय करायचं आहे, जाऊ द्या आपल्याला त्याचं त्याला. म्हणजे 7वं गुणात तमगुण आला होता का नाही, आला होता पण आवरलं. म्हणजे 7वं गुण तुमच्या दुसरे 2 गुणाला काय करतो, थांबतो. कारण त्याच्या ठिकाणी काय आहे एक धरी उन्नती, एकाने उन्नती धरली. दुसरा असला रजगुण तो सगळं काय आहे व्यवहार पाहतो. त्यात त्याला सात्विकता जागी झाली, तिथे म्हणला ही सात्विकता बाजूला ठेवा, इथं व्यवहाराकडं बघायचं आहे. नाही तर आपलाच आहे, आपला नातलग आहे, ते काही असो, आपला जो व्यवहार आहे ते व्यवहाराला पाहायचं. असा जो काही असणारा भाग आहे तो प्रत्येक गुणाचा आहे आणि ज्याच्या त्याच्या ठिकाणी त्यामुळं त्या स्वभावाप्रमाणे त्याचं झालं. आता त्याप्रमाणे वृत्ती धरे. ती वृत्ती इथं अर्थ धरायचा अंतःकरण आहे, इथं स्वभाव धरायचा. मग स्वभाव आहे, अंतःकरण आहे, हे जे काही आहेत हे जीवाचं तयार झाले. आता त्याच्याकरता अशी मांडणी केली की वृत्ती ऐसे मन धरिती मना ऐसी क्रिया करीती केलिया ऐसी वरीती मरोनी देही. महत्त्वाची ओवी हे. त्याच्यात त्यांनी सांगितलं की जसा स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे संकल्प जागे होतात आणि संकल्पाप्रमाणे मन कार्य करायला लागतं. मन त्या संकल्पाला धारण करून असल्यामुळं मनाचे जे काही आहेत ते बाहेर सगळे होतात. त्या मग मनानं जे संकल्प आहेत ते राबवायचे असले तर इंद्रियाकडे पाठवलं जातं. इंद्रिय कर्म इंद्रियाकडे पाठवतात. म्हणजे सगळ्या देहाद्वारे मन आपली इच्छा काय आहे त्या इच्छेप्रमाणे करून घेतं आणि त्या इच्छेत जे पूर्ण झालं ते पूर्णतेचा विचार किंवा अपूर्ण राहिलं तो अपूर्णतेचा विचार ही मनाची वृत्ती पुन्हा जाग्याला ठेवते. पुढं काय झालं, मना ऐसी क्रिया करीती केलिया ऐसी वरीती. म्हणजे ते परत आल्यावर ठेवायचं आणि ते संस्कार आता परत असं, म्हणजे चांगलं झालं असलं तर परत हेच करायचं, वाईट झालं असलं तर परत कधी हे करायचं नाही. असं घोगता घोगता मरण आलं. मग ते जे राहिलं होतं अर्ध ते परत भोगायसाठी जन्म यावा लागला. मरोनी देही. म्हणजे ही वृत्ती तुमची तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म मरणाला घालल. या वृत्तीनं मनाकडून करून घेत असलेल्या क्रियेचे संस्कार अंतःकरणात राहिले, त्या संस्काराचंच नाव वासना आणि ह्या वासना परिपूर्णतेकरता पुन्हा पुन्हा जन्म मरण आलं. हे चक्र सतत चालू राहील. अंतःकरणात
त्या स्वभावाप्रमाणे संकल्प उठतील, इच्छा धारण होतील, मन ते सगळं करून घेईल, इच्छेप्रमाणे परिणाम उठतील आणि परिणाम जन्माला घालतील. दुसरं उदाहरण त्याला दिलं, बीज मोडे झाड होये, झाड मोडे बीजी सामाये, ऐसे कल्पकोडी जाये परी जाती न नशे. आता बियाला लागण केली की बियातनं अंकुर बाहेर येतो आणि अंकुर बाहेर आल्यानंतर काय होतं, पुन्हा त्याचं रोपटं तयार होत होत झाडात रूपांतर होतं. पुन्हा पाहायला गेलं तर जिथं तुम्हाला बियाणं लावलं तिथं सापडायचं नाही, आता मुळ्या सापडतील त्याच्या. याच्यातून ते काय झालं तर ते संपलं आणि त्याच्यात झाड निर्माण झालं आणि त्याच झाडाला पुन्हा काय फळं लागली, त्याच्यात बिया आले. मग हे बियाणं दिलं की जसं आता केळीचं झाड, एकदा का झालं की त्याला फळं आलं म्हणजे केळ आली आणि केळ काढून घेतली की ते झाडच संपलं. मग त्याच्याकरता सांगतात की झाड मोडे बीजी सामाये. आता बियाणं काय झालं, हे केळ हे बियाणं झालं. किंवा ऊस आहे, ऊस काढून घेतला की ऊस संपला आणि पुन्हा लावायचं असलं तर त्याच ऊसाचं कांड लावायचं, म्हणजे तेच झाड होतं आणि तेच बी आहे. पण हे बदलत चाललं ना, असं सांगतात ते आईसे कल्पकोडी जाई, असं अखंड चाललेलं आहे. पूर्वीपासून आले, आताच काय आहे आमच्या पुढं जी काय आहेत पिकं ती आजच आहेत असं नाही, ती पूर्वीपासून आलेली आहेत. अशी कल्पकोडी जाये. मग हे बियाचं झाड, ते झाड मोडून जातं, पुन्हा बियाणं, पुन्हा बियाणाचं झाड. असं केलं तरी कोणत्याही झाडाची जात गेली नाही, म्हणजे ती कायम राहिलेलं आहे. झाडं गेली पण जात तेच आहे. एक गाडगं फुटल, दुसरं फुटल, पण गाडग्याची जात कायम राहील, ते संपणार नाही. हे जसं आहे तसं ह्या स्वभावाला, त्रिगुणाला धरून असलेली प्रकृती पुन्हा पुन्हा तेच करील, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी त्यांचं काय चक्र चालूच राहील. तिया परी ये अपारे, होता जाता जन्मांतरे, परी त्रिगुणत्व न व्यभिचारे प्राणी यांचे. अशा तऱ्हेनं हे जे काही आहेत ते पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात फिरतील आणि जे जे काही आहेत त्यांच्या ठिकाणी हे असंच होत राहील. म्हणून त्रिगुणात बदल होत नाही. माणसं सांगतात की स्वभावाला औषध नाही, पण परमार्थ एक असा आहे की तो स्वभाव बदलू शकतो. पण बदलला याचा अर्थ पुन्हा ते गुण तिथं उभा राहणार नाहीत असं नाही. चालू परमार्थ काही अंतरांतर सोडून देतात. काही ठिकाणी झालं हे आमचे सद्गुरू म्हणायचं आणि जायचं विसरून परत. मग आता पुन्हा आठवणसुद्धा राहिली नाही, म्हणजेच काय झालं, बदल झाला ना. सात्विकतेनं सद्गुरू स्वरूपाची जी श्रद्धा तयार होती ती श्रद्धा निघूनच गेली आणि दुसरं काहीतरी तिथं उत्पन्न झालं. मग हा जो काही आमच्या ठिकाणी होतो तो कायम आमच्या गुणाचे पालट होतात आणि हे सतत प्राणी याच्या ठिकाणी आहेत. म्हणून प्राणी याचा पैकी पडली श्रद्धा अवलोकी, ते होय गुणासारिकी तीही यया. तेव्हा अर्जुना तू श्रद्धेला महत्त्व दिलं होतं, त्याचं उत्तर तुला सांगतो की प्राण्याजवळ श्रद्धा आहे, पण ती श्रद्धा त्याच्याकडं असलेल्या गुणाप्रमाणे असते आणि जसा गुण असेल तशी त्याची श्रद्धा राहते. विपाये वाढे सत्वशुद्ध, तेव्हा ज्ञानासी करी साध, परी एका दोघे ओखद एर आहाती. त्याने आता आणखीन असं दाखवलं आहे, म्हणले एखादा सापडला तुम्हाला आणि त्याच्याजवळ सात्विक श्रद्धा आहे. आता तो सात्विक श्रद्धेनं परिपूर्ण असल्यामुळं ज्ञान शोधायला लागला किंवा शास्त्र शोधायला लागला. हे सगळं त्याचं चालू झालं. त्याला शास्त्र अवगत होऊ लागलं काही प्रमाणात त्याला अजून त्या सात्विक श्रद्धेचं ज्ञानाचं फळ आलं, त्याला समज चांगली वाढली, त्याला सगळं कळायला लागलं. दुसरे दोन गुण म्हणतात आम्ही काय गप्प बसायचं का मग आता रजगुणानं त्याच्यात पोटात शिरकाव केला आणि हाच मी ज्ञानी म्हणून बाहेर पडायला लागला. मला सगळं कळतं, मी शास्त्र जाणणारा, मी प्रवचनकार, मी कीर्तनकार. रजगुण म्हणला आता मी काम करणार आहे, आता तुझं राहू दे बाजूला. आणि मग ह्याच्या कीर्तनकार अजून काय नाव असेल, प्रवचनकार काय, याला जर कोणी आव्हान दिलं आणि तुझं नाही बरोबर म्हणलं की तमोगुण आला.
मग झालं सुरू. मग हे दोन्ही गुण याच्या ठिकाणी कुठं ना कुठं तरी विरोध करायला येतीलच. सत्वाचे नि अंग लगे ते श्रद्धा मोक्ष पळारी गे तव रजतम उगे का पा राहते. आता भगवंतानी सांगितलं की तुझी श्रद्धा चांगली असं जो समजत असेल वर दिलेल्या ओवीप्रमाणे आणि ते जर मोक्षफळापर्यंत जात असेल तर त्या श्रद्धेला मोक्षफळापर्यंत जाऊ द्यायला रजतम गप्प का बसतील. ते काही दुसरीकडे कुठं नाहीत. ह्यांना आम्ही न कळू देता चाललो आहे. अरे तिथंच आहे ते, त्याच्याच जवळचे आहेत. मग ते कसे गप्प बसतील. ते काही ना काहीतरी विरोध करतील. मोडोनी सत्वाची त्राय रजगुण आकाशे जाय तेव्हा तेची श्रद्धा होय कर्म केर सुणी. आता त्याच ठिकाणी सत्वगुणाला मागं सारून सत्वगुणाची जी काय असलेली ताकद आहे, बळ आहे, ते कमी करून जेव्हा रजगुण आकाशे जाय म्हणजे काय असतं. जसं वावटळ उठली ना मोठी तर त्याचे जे धुलीकण असतात ते कुठं जातात आकाशापर्यंत, उंचच्या उंच. तसं रज म्हणजे रजगुण हा रजच आहे, तो धुलीकणाचाच आहे, त्याचंच ते स्वरूप आहे. आणि ते काय एकदा उभा राहिलं की मग ही श्रद्धा रजगुणी होईल. आणि रजगुणी झाली की कर्माचा केर काढत बसेल. हे कर्म झाले की ते कर्म झाले की ते. मग काय आहे, कर्मरूपी केराचे लोटणं सुरू झालं आहे. कर्म केरसोनी कर्म करण्यात आणि कर्म झाडण्यात हे त्या ठिकाणची श्रद्धा झाली. मग तमाची उठी आगी तेव्हा तेची श्रद्धा भंगी हो लागे भोगा लागी भलतिया. आता त्याच ठिकाणी रजगुण कमी झाला, सत्वगुण तर होता तो ह्या रजगुणानं गिळला. पुन्हा तमगुण उभा राहिला. आणि मग तमगुण उभा राहिला की त्या तमगुणाला ही सात्विक श्रद्धा इतकी कमी झाली की तमगुणाप्रमाणे इच्छा जाग्या झाल्या. मग त्याच्या ठिकाणी काय झालं की हा जर काही असेल, अगोदर आपण जसं पाहिलं तसं सत्वगुणाचा असेल आणि त्याच्या ठिकाणी काय आहे की कोणती तरी कला अवगत आहे, त्याला वाद्य येतं, त्याला गायन येतं, त्याला प्रवचन कीर्तन काहीतरी येतं. पण आता तमगुण जागा झाला. मग तमगुणाला भोग पाहिजे. तेच महाराज कुणा तुमच्या म्हणले कुठं जायचं आहे आज, म्हणजे यांच्या घरी जेवायला. काय केलं ह्यांच्यात, चांगले पदार्थ केलेत का, आमकं केलं आहे का. आता हा भोगाकडे वळाला. म्हणजे त्यापासून काय भोग प्राप्त होणार आहेत. नहुषचंद स्वर्गाधिपती झाला, रहाटी भांबावला, भुजंगत्व पावला नेणसे काही. तिथं तो इंद्र झाला. पण आपल्याला काय करायचं हे विसरला आणि भोगाच्या मागं लागला. तशी ही तमगुणाची श्रद्धा भोगाकडे वळेल. म्हणून मग तिन्ही श्रद्धा गुणात्मक आहेत हे तुला आता सांगितलं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.